जगन्नाथजी, मी तुमची माफी मागते। मी कबूल करते, मी तुमची अपराधी आहे। मी एक खूप मोठं सत्य तुमच्यापासून लपवून ठेवलं। तुमच्यापासूनच काय, माझ्या पोटच्या पोरांपासून, माझ्या नवऱ्यापासून, माझ्या अख्ख्या कुटुंबापासून मी एक खूप मोठं सत्य लपवून ठेवलं आणि ती माझी चूकच झाली। पण मी हे सगळं माझ्या कुटुंबासाठीच केलं। मला माहिती आहे तुमचा अजिबात माझ्यावर विश्वास बसणार नाही, पण एकदा शेवटचा माझ्यावर विश्वास ठेवा ना प्लीज। मी हे सगळं माझ्या घरची अब्रू वाचवायला केलं, माझ्या नीलच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे केलं। पण हे सगळं करताना इतक्या लोकांना त्रास देते, इतक्या लोकांना दुखावते, हे नाही आलं माझ्या लक्षात। मी तुमचीच काय, मी सगळ्यांची अपराधी आहे। प्लीज जगन्नाथजी, जमलं तर मला माफ करा प्लीज। तिलोत्तमा, या घराची कदाचित तू गुन्हेगार नसशील, कारण तू या घराच्या भिंती वाचवल्यास ना, पण माझी कायम गुन्हेगार राहणार तू। कारण माझ्या मुलीच्या शेवटच्या क्षणांचा सौदा करणाऱ्या लोकांसोबत होतीस तू। बाप म्हणून मी तुला कधीही माफ करणार नाही, कधी। जगन्नाथजी, शांत व्हा। हे बघा, जर तुम्ही असं नाही केलं ना, तर सानिकाच्या शेवटच्या इच्छेचा अपमान ठरेल। अपमान? अगं सावली, हिने त्या बाईची सोबत केली आणि हिने। मान्य आहे, मला सगळं मान्य आहे, पण सानिका जाताना काय म्हणाली होती आठवतंय ना तुम्हाला? ती हे म्हणाली होती की कोणालाही दोष देऊ नका, कोणावरही राग धरून राहू नका। आता जर तुम्ही तुमच्या मनात राग धरून ठेवलात तर तिच्या आत्म्याला कशी शांती मिळेल? खरंय तुझं पोरी, अगदी खरंय। जाताना सुद्धा माझ्या लेकराने सगळ्यांना माफ केलं, तर मी विरोध करणार कोण? मला माझ्या पोरीच्या शब्दांचा मान ठेवायलाच पाहिजे। मी चुकले सावली, मी चुकले। अनामिका, घरात एवढं सगळं घडलं, तुझ्या मनात नेमकं काय सुरू आहे? पुढे काय करणार आहेस तू? काय करणार म्हणजे? काही नाही, जिथून आले तिथे परत जाणार। तुम्हाला माहिती आहे ना, माझा भाऊ आहे, त्याची जबाबदारी आहे माझ्यावर। आता माझा आश्रम, माझी तिथली माणसं आणि माझा भाऊ, हेच माझं कुटुंब। आजवर आश्रमाने मला सांभाळलंय, पण इथून पुढे सगळं आयुष्य त्यांच्यासाठी काम करून घालवेन असं ठरवलंय मी। खूप खंबीर आहेस तू।
एक विचारू? तू तुझ्या सुखाचा, संसाराचा, लग्नाचा विचार का नाही करत? नाही म्हणजे अजून खूप आयुष्य बाकी आहे तुझं. तुझ्यासोबत तुझ्या हक्काचं कोणीतरी असायला हवंय ना. मला कळतंय तुम्ही काय बोलताय ते, पण तुम्हाला खरं सांगू, माईंनी जेव्हा मला इथे ह्या घरात आणलं तेव्हा वेगळ्या हेतूने आणलं होतं. नीलजींच्या आयुष्यात जागा मिळवण्यासाठी. तेव्हा सुरुवातीला सगळं नाटक होतं, पण इथे राहता राहता त्यांच्यात आणि माझ्यात एक सुंदर निखळ नातं तयार झालं. मग ह्या नात्याला एखादं नाव दिलं तर? नाही नाही सावलीताई, आमच्या नात्याला काहीतरी नाव द्यावं असं आत्ता अजून तरी नाही वाटत मला. आणि तसंही नीलजींचं आणि ऐश्वर्या मॅडमचं डिवोर्स झाला नाही आहे ना अजून. त्यामुळे अशा परिस्थितीत मी कोणताही विचार करणं स्वार्थी आणि चुकीचंच ठरेल. शिवाय माझा भाऊ, त्याचं ह्या जगात माझ्याशिवाय कोणीच नाही आहे. त्याचं पुढचं आयुष्य आहे, त्याला सोडून मी माझ्या सुखाचा विचार नाही करू शकत. आणि आश्रमातली ती सगळी मुलं, माझा भाऊ, ह्यांच्यात मला माझं सगळं जग दिसतं. किती विचार करते सगळ्यांचा. तो विठुराया ना, तो तुझा नक्की विचार करेल. बघूया, पण जे होईल ते सगळं चांगलंच होईल. चहा झालाय, मी देऊन येते सगळ्यांना. आता खुलेआम युद्ध. टीव्ही सिरियल मध्ये खुलेआम युद्ध. पण काही म्हणा, त्या सगळ्याचं क्रेडिट जातं सावलीला. तिच्या डोक्यात एकदा आलं ना की ती ना पिच्छा सोडत नाही. जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत त्याचा पाठलाग करतेच ती. पण खरं सांगू का, मलाही वाटलं ही बाई झोलर आहे, आणि यातलं थोडं क्रेडिट मला पण जातं. विचार नवलू, कसं कसं त्या दिवशी मी नाही का सावलीला सांगितलं, जा जा अभिषेक करून ये, जा जा. मला तेव्हाच कळलं होतं ही बाई झोलर आहे आणि सावली काहीतरी सत्य बाहेर काढणार. आठवलं आठवलं आठवलं. आपल्याला कळतच. मला सांगा कसं कळतं पण तुम्हाला? सांग ना, सांग सांग दादा. असतो, आपल्याला एक सिक्स सेन्स असतो. बायकांना असतो तो. महत्वाचं काय, ती बाई झोलर आहे हे मी तुला पहिल्यापासून सांगत होतो. तिला काय वाटलं आपण बिंडो इथे टाकले पत्ते दिली आणि सावलीने तो सगळा गेमच उधळून लावला. एक्सपिरियन्स झालाच आहे जास्त. चहा आणलाय तुमच्या सगळ्यांसाठी.